व्हिडिओ मध्ये आहे ना त्याच्यापेक्षा मोठं वाटतं राव. अहो आमच्या इथं राहिलं क्षेत्र एवढं नाही राहिलं आता. मला वाटतं तुम्ही 1 वर्ष आधीपासून आपण बोलतोय ना. तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ कधी बघितला होता? पंढरपुरात वासरे घेतले तुम्ही बाजारातला व्हिडिओ बघितलेला. बाजारात यांना चारल्यान खाल्ल्याशिवाय नाही होती. हे सेम आमचं वाडा आहे बरं का. ह्या लांबूनच ओळखला मी. माग वाडा डायरेक्ट तोडीन दावणी. हा हा मला सांगतो मला जेवढं कळतं त्या माहितीप्रमाणे सांगतो. याचं वासरूच फेल जाणार नाही. आता याची मी बहीण बघितली. आमचे मित्र आहे आजी दिघे म्हणून फुरसुंगीची. त्यांच्याकडे याची बहीण आहे. कालवड सुद्धा पुष्कर नागावीत. मित्र कुटुंब पद्धत संपली तिथं. आपली माणसं संपली. पण आपली माणसं ती तुमचं बघितलं मला लय पिल्ला लागला बाई. आम्हाला आमच्या आजोबा आजी आठवले राव. आमच्या आजोबा ते चौघ भाऊ होते. ते पहिल्यापासून एकत्रच नाही का. त्यांचं बघून चुलते पण त्यांच्या चुलत्यांचं वडिलांचं बघून आम्ही पण आता. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण आहे ना मला वाटतं 10:30 वाजलेत. आता आम्ही ना चाललो रांजणगावला. संतोष शेट मी आहे. आपण चाललो आहे ते खेडकर आहे ना सरपंच त्यांच्याकडं. ते अजित खेडकर आहे ना त्यांच्याकडं, त्यांच्या गोट्यावर. बऱ्याच वर्षापासून ते मला बोल देत नाही का. जवळपास झालं आपले व्हिडिओज आहे मला वाटतं 1 वर्षापासून बघते ते. मी बऱ्याच वेळा म्हणलं जाईन राव नाही का. शिंगाड्या मामांची इथे गेलो त्यांनी मग मला बोलावलं होतं. पण आईला मग तिथून फक्त 9 किलोमीटर राहिलं होतं राव. आणि नेमकं मला टाईम नव्हता नाही का, घरी जायचं होतं परत. त्याच्यामुळं निघून गेलो. म्हणलं परत येता येईन आपल्याला त्यांच्याकडं. मग ते चाललो आज. हे आता आम्ही ना कन्यारसरच्या थोडा रोड खराब आहे राव. मध्ये पॅच. अदरवाईज चांगला रोड आहे. ना मामाच्या गावावर आलेलो आहे. शिंगडवाडी मागं होतं त्याच्यात थोडं पुढं आलो आहे आम्ही आता. इथून पण आमचं अंतर दाखतंय लोकेशन 9 किलोमीटर दाखवते. एक रांजणगाव. बराबर रांजणगावमध्ये गेलो ना त्यांना फोन करू आपण नाही का. मग आपण ते भेटता येईन तिथं त्यांना. आम्ही हायवेने आलो असतो पण तिथून लई रोड बरोबर नाही राव. परत येताना मामाकडे पण जायचं आम्हाला नाही का. त्याच्यामुळे या रूटने आलो आहे. या रूटने खरं भारी वाटते. किती राव मॅक्सिमम 1 तासभरात आलो असून. तास 1.5 तास लई झालं. 1.5 तासात इथपर्यंत टच झालं. ना थोडं मलठणपासून थोडं पुढं आलो आहे. इथून रांजणगाव फक्त 5-6 किलोमीटर राहिलं असेल जास्तीत जास्त. गाडीच बसून वैतागलो राव. चाकणमध्ये उतारलो होतो घरून जरा आहे ना. ते नाश्ता केला आणि डायरेक्ट खाई गाडी बसलो. अजून गाडीत होतो वैतागलो. पाय बी दुखा लागलं. 10 लाख रुपयात का आपल्या BMW नाही भेटणार संतोष शेठ. आता हीच आपली ऑडी म्हणायची. ऑडी आता हीच आपली सारथी. सगळे फिलिशतच घ्यायचे. इतना पैसा मी इतना मिळेल संतोष सेठ. मामाच्या गावावरून आम्ही पुढे आलो. रोडला भारी राव इकडं. हा एकदम सुपर रोड आहे राव. यायला पहिल्यांदा इकडं आलो फिरकलं मी इकडं. पण भारी वाटतं राव. आता आम्ही ना लोकेशनवर आलोय बरोबर. इथून लेफ्ट साईडला जायचं आम्हाला. आम्ही फिरून गेलतो जरा थोडा एक होता नाही का सबस्क्रायबर. त्याने बराच दिवसात मला मेसेज केला. तेव्हा बैलावाली त्यांना भेटून आलो आम्ही. आता एक खेडकरांची जायचं आम्हाला. त्यांनी आम्हाला लोकेशन दिलंय. किती लांब आहे संतोष शेट अजून? 1 किलोमीटर कंप्लीट. या रोडला पहिला आम्ही लई हिंडायचं माहिती का राव. त्या राळेगड शेती हिवरे बाजार लई फिरलेलो आम्ही तिकडं. इथून बरंच लांब आहे तरी पण 2 व्हीलर होता. पहिले 2 व्हीलरच होती. 2 व्हीलरवर जायचं मी. पावसात त्याला भिजत होतं एकदा वाईट भयानक राव. तो पाऊस आहे ना जिंदगीभर लक्षात राहणार आहे. एवढंच अडकलं होतं आम्ही. 3 जून लय बेकार. चांगलं राव. हातबीत लाल झालं बा. डोकं बिकं लाल झालं. त्याच्यानंतर एवढी वाईट वेळ नाही कधी आली आमच्यावर. तुम्ही आम्हाला 1 वर्षानंतर सापडले. मला वाटतं तुम्ही 1 वर्ष आधीपासून आपण बोलतोय ना. तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ कधी बघितला होता? पंढरपुरात वासरे घेतले तुम्ही
बाजारातला वेळ बैठलेला हा बाजारात. ऐकला आमची पहिली सुरुवात होती ती. आणि वासर घेतली का ढकलीत नेली ती. नाही ते चांगलं वाटतं मला, बघितलं मी नाही का, हा हा म्हणून तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं मी. एकदा आलतो आम्ही निलेश काळ्यांच्या इथं तेव्हा, पण नाही लक्षात नाही राहिले नेमकं तेव्हा. तुम्हाला फोन पण केला. या साईडला काय होतं माहिती आहे का, आमच्या नातेवाईक नाही कोणाने बघाय काय नाही. जरा डोंगर डांगर असते ना, आलो असतो आम्ही इकडे हिंडत. ते जुन्नर बिन्नर आंबेवर काय होतं माहिती आहे का, आपल्याला फिरायची आवड, मग सगळे मॅच होते बरोबर. बैलवाली पण सापडतात आणि सगळे सापडतात. तुम्ही लय आयसोलेट झाले आम्हाला. तुम्ही जवळून जाता येत नाही. नाही मग खास आलो तुमच्यासाठी भेटायला. नाही तुमची मुलाखत बैठलेली मी ते सँडी यादवून घेतलेली नाही का, म्हटलं बघू आपण जरा. पण गोठा लय मोठा राव तुमचा, पण जेवढा व्हिडिओमध्ये आहे ना त्यापेक्षा मोठा वाटतो राव. अहो आमच्या इथं राहिलं क्षेत्र एवढं नाही राहिलं आता. एवढे व्हाईट हाऊस झाली आमच्या गावात निघले ना, तुम्हाला गावाला दिसणार नाही. आणि आमच्या गावात पण आता प्लॉटिंग डेव्हलपमेंट चांगलं झालेले, पण आता शेतकरी ठेवलेली शेती जे करतात ना, त्यांनी ठेवलेली जमीन. घरी काय आणली का खायला ही? हा घरी गाई. हे गोड आणलेलं पुष्करवरून. हो भारी गोड आहे. आवून खाली का बरं आणली उडी अशी तुम्ही राव? हा हा माग वाढ तोडीन दावणी. नाही काय होतं बैलांना, शिंग बिंग असो, शिंग खराब करेल ना. हा हा विशेष ना शिंग घासत. बरोबर. पण घासायचं म्हणलं तर खाली पण घासीन ना. नाही एवढं नाही जात. एवढं नाही. ते कसं खाजवायसाठी वर जाऊन असलं की हा एकदम थंड वाटावं इथं. ते दगड रत्न याच्यावर आणलाय ना, शिऱ्याचं दगड. हा याच्यामुळं फरक जास्त वाटतं. पण पाणी बिणी मारलं ओके होणार ना. आणि सगळे वासरू तुम्ही गाडावलेत ना की हा फक्त हे बैल घेतलेला मोठा तुम्ही हा बैल घेतला आधी सगळे बाजारातून खाल्लं. बाजारातून येऊन गाडावले अख्खी. कर्नाटक साईडला आणलेली. नाही हो. यांना चारल्या खाल्ल्याशिवाय नाही होती. हे सेम आमचं वाडा आहे बरं का. ह्या लांबूनच ओळखला मी. सेम काहीच फरक नाही. आयला पण हे जास्त आहे बरं का. माझं वाला एवढं नाही करीत. नाही रगिले. ते कानमा घेतला तर आवाज ओळखला त्याला मी. आणि यांना खुराक बिराक काय असतो आणला? हा ना. आणि सकाळी वैरण काढाकतं कडबाच आणि हिरवं कधी रात्री. आणि हातभार घर जाऊन ना. तुम्हाला पावसाळ्यात पण काहीच अडचण नाही राव. वाढवली इकडून पण मानतात पलीकडून मानतात. आणि जास्त पाऊस आला ते करता येईल ना ताडपत्री. आणि उन्हाळा तिकडे बाहेर बरंच मोठं आहे तुमचं. खायला घातल्याशिवाय बैल पण नाही पळतो. आम्ही बैलगाड्यामध्ये आलो नंतर आम्हाला कळलं सगळं. आमचा फक्त प्रवास 1.5 वर्षाचा आहे. 1.5 वर्ष पण नाही कंप्लीट झाले आम्हाला. पण लय रडीच्यात लय लोक वान बेकार. तुमची मुलाखत तुमचे चुलते आहे का? बरीच जागा आहे मोठी राव. स्पेशली बैलांनाच घेतला टेम्पो. तुम्ही लईच ना दिले. पण मी शिंगाड्या मामांग गेलतो ना आता आपण त्यांच्याकडे एवढीच बैल होती. ते तुमच्या पट्ट्यात जास्त सांभाळतात काय चांगली.
शिरूर तालुक्यात शिरूर तालुका. तुमचं पण तालुका शिरूर असेल ना. शिरूर. चांगलं नियोजन आहे तुमचं पण. आमच्या इथं आहे ना एवढी बैल सांभाळणं सोपं नाही आता. आमच्या नाही लईत लई 2-3 सांभाळू शकतो आम्ही. आता तरी कमी आहे, नाही तर 10-12 बैल असतात त्यांचे. हा ना. आमचा प्रॉब्लेम काय आला माहिती आहे का आमच्या इथं. मी तुमच्या ती मुलाखत बैठली ती म्हणा ना एकत्र कुटुंब पद्धत संपली. तिथं आपली माणसं संपली. पण आपली माणसं ती तुमचं बैठली आम्हाला लय पिल्ला आला बाई. आम्हाला आमचे आजोबा आजी आठवले राव. आमचे आजोबा आणि ते चौघ भाऊ होते, हा. ते पहिल्यापासून एकत्रच नाही का. हा, हा. त्यांचं बघून चुलते पण, त्यांच्या चुलत्यांचं वडिलांचं बघून आम्ही पण आता 9 भाऊ आहे आम्ही पण. काही चुलत चक्क काही धरत नाही, सगळी एकसारखी. हा ना. हो. छे. आणि तुमचं मग गोतावळा बहिणी बिणी वेगळ्या. 50 जण आहे आम्ही सगळे. बापरे. हो. सगळे सगळे 50 जण आहे. सगळे 50 जण. तरी पण नीट राहते म्हणजे लय मोठी गोष्ट झाली हो. आता आपला समाजाच्या मुळं संपला. नाही नाही, एकत्र कुटुंब आता लई थोडं राहिलेत नाही का. थोडं म्हणजे आमच्या गावात एक पण नाही आत्ता. आमच्या गावात आहे पण कसं सिलेक्टेड. तिथं हवा भर आणि होय ते गोशाळेवाले त्यांनी आम्हाला आहे ना फोन केला होता लास्ट टाईम. शिंगाडे मामाची चालता ते शेटची ओळखीचे. ते चाललो आता आम्ही त्यांच्या गोशाळेवरती. यांना माहिती त्यांच्या गोशाळेचा ॲड्रेस बरोबर. आता म्हणलं तुम्हाला तुमच्याकडे आलो आहे म्हणलं निवांत जाऊ पण नाही का. तुम्ही म्हणता चालत जाऊन. हां तुम्हाला व्हिडिओ घ्यायसाठी एक नंबर. हां बघू ना. वळू चांगला आहे त्यांच्याकडं. 5-6 वळवी. काय बोलता. हा वळवले ते आपण खालून वासर आणतो ना. हां मग त्यांनी एक हे केलं नाही का. त्यांचं काय म्हणणं आहे, आता आपल्या भागात पण चांगली पायदास पडा पाहिजे. पायदास पडा. मग त्यांचं काय म्हणणं, खाली जाण्यापेक्षा मग इथं येऊन वासर चांगली पडतात. नाही ना. बस तुम्हाला रस्ता माहिती. खास बैलांसाठी एवढा आहे का. हिला तुम्ही लई तापा दामा केला म्हणून शेट. बसा संतोष शेट. इथून पुढं हा इथून कोणचं गाव आहे त्यांचं ते. गणेगाव खालचं आहे ते. प्रॉपर शिक्रापूर मधले. नाही नाही ते गोशाळा कुठं आहे. ते गणेगाव खालचं आहे. गणेगाव खालचा. हा. आले का ते. बाहेर बांधायचं, आपल्या आतमध्ये बांधायचं बाहेरच्या सारखं बघा. होय ते गोशाळेवाले त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलं होतं मागल्या वेळेस. शिंगाडे मामांची चालता हो यांनी केलं फोन. हां पाणी बाटल्या आहे का ते बरे. वळूची रील बघितलेली आम्ही. तुझ्या आईला तगडी बैल आहे राव. आदत वासरू ही लय जबरदस्त आहे राव. एवढं आदतला माप लय ॲग्रेसिव्ह आहे अजून. व्हिडिओमध्ये बघितलं एवढा नाही वाटला राव. समोर लय तगडा वाटतो एवढ्या. केवढा या आपण राव. लय मोठा नाही माप यांची. युसल घरी स्ट्रक्चरला पण कसलाय एक नंबर आहे बाई. किती वर्ष झालं तुम्ही हे करताय असं. 3 वर्ष झाले. लय तगडे आहे तुमच्याकडं. उंदीर न किला ती ना. गोड्यावानी जो बरा ना. सरपंचांनी हे बी मागितलं होतं. पण आज पाठवलं. सरपंचाला मोठं लय जोरात आहे. शरीफ फुटिंग कशी लय जोरात आहे ना. त्याची ना मागच्या उंदर नक्की लागलं. व्यायाम घेता तिथून उधळला पाहिजे. टायर घेऊन इकडे आलता पण ती उंदीर बघ या साईडला. मोठी यारा.
10 वर्षाचं पहिलं लय तगडा आहे. गाय गाय बाहेर आलो सगळे टाव करून बघायला आले येड्या. अजून ते अजून त्याचं पायी बिडा गोड्यावानी शेट पण गोड्यावर याचं तुम्हाला सांगतो मला जेवढं कळतंय त्या माहितीप्रमाणे सांगतो याचं वासरूच फेल जाणार नाही. आता याची मी बहीण बघितली, आमचे मित्र आहे अजित दिघे म्हणून हां हां फुरसुंगीची, त्यांच्याकडे याची बहीण आहे कालवड सुद्धा पुष्कर नागावीत हां अशी याची बहीण आहे. याची जी जात आहे याचा बापच लय येडा होता, 64च बाप वारला पण बाप नात करून गेला, बैलाचं नाव लय झालं 64च. लय वासर पडली. कोणाचं होतं हे बापाचा? हा कोळे गावात सुंदर म्हणून बैल होता, त्याचा मुलगा हा सिद्धापूर खाणीचा बैल. सिद्धापूर खान सिद्धापूर खाणीचा लय तगडा आहे आपण. गाड्यावर प्रत्येक माणूस गाड्यावर तुम्ही गाड्यावर तुम्ही आले जुळून का प्रत्येक माणूस मागतोय वस्तू. लय पाळणार पण नाही वासरा. बैलाचं फाउंडेशन लय खास आहे. आदत मध्ये बैलाला माप लई आहे, उशीर लई आहे, शिंग लई मजबूत आहे. कान बैलाची मध्ये बैलाचं नाक फुटायला लागलं किती बघा. Aggressive लई. दुसरी टाकून दिले की बैलाने. आपण अर्धा तास प्रयत्न चालला होता, अर्धा टाकून दिलं नाही. लागालागी करून नाही घेतली बाई त्यांनी. नाही बरोबर आहे. हा मडसनाळ काम्याचा मुलगा आहे. वडसनाल काम आहे. हा 4 दात बैल आहे. मडसनाळ काम्या हा कर्नाटकातला महाराष्ट्र काम्याच्या बॉर्डरचा चांगला प्रसिद्ध बैल आहे. त्याचा हा मुलगा आहे. आपल्याकडे याचा भाऊ होता पुणेकरांचा काम आहे. हा ना आता एक 15-20 मिनिटात गाई पोचून गाई मालक आपल्याला दाखवायला त्याचं वासरू घेऊन येते 3 महिन्याचं. मला 3 महिन्याचं वासरू पण 9 महिन्याचं वासरू वाटत आहे. एवढं माप पडते. किती वारले आतापर्यंत काय मग? आता 2 महिन्यात पाहिजेच पडायला चालू होते याच्या. हा ना 9 महिने लय माप मोठं व्हायचं पण. लय माप खास होणार. बैल आजारी होता म्हणून तरी निम्मा उतरला. हा 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 त्याची लाईनच आहे हा. आता चालू करायची. आत्ताच आणला याला मग. हा आता चाललाय ती बिचक्यात जास्त. इकडं तगडा हो. हे कोणत्या जाती झाला? कोसा म्हणते ना काय काय मोरा हा का मोरा आला? चित्रा मोरा म्हणायचं. चित्रा मोरा. याचे बाई आमच्या गोट्या गोटी ठिकाणा कामाला. पहिले आमची अशी बैल असायची कलरची. हा तर असा कलर भेटत नाही बघा बघा. हा कलर तुमच्या इकडे मण्याचा असा कलर होता ना शेवट यायचा ना त्याला. शेवट नाही शरीर आहे ना राव. चांगलं आहे बैलाला. तगडा बैल आहे. 2000 years later. हो आता जवळपास आहे ना 1:07 वाजलेत. आम्ही नाही इथं आलो. कुठं हे कुठला फाटा सांगत्या? हा हा रोकल फाटा. रोकल फाट्यावर चाकणला पार. आम्ही ते गोशाळेत ते रोड दाखवतोय खिचून उडून मेन ते वळू विळू बघितले आम्ही डायरेक्ट निघून आलो. नाही आपला पूर्ण बराच वेळ लागला असता नाही तर आम्हाला. तिथं चहा बी पितला जरा बाम फाट्यावर चहा घेऊन आलो. एवढा कुठं चाललो होता? दरवेळेस येतो तो. नशीब आता वासरांचं सगळं केलेलं आहे. फक्त आता आहे ना साफसफाई करायला लागेल मला. झोपतो आवाज. आपला आवडला असेल ना नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा.